नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना मार्च आणि एप्रिल दोनही हप्ते वितरण अपडेट. आजची तारीख आहे 14 मे 2026. आपणा सर्वांना माहीत नसेल तर आपण पुन्हा या व्हिडिओमध्ये थोडेसे हायलाइट्स अपडेट बघूया. 12 मे संध्याकाळी 4:20 अपडेट म्हणजे वितरणाला सुरुवात झाली आणि बऱ्याच अशा म्हणजे 12 तारखेला जे वितरण झालेले आहे ते अतिशय कमी प्रमाणात झाले, परंतु 13 तारखेला म्हणजे काल भरपूर प्रमाणात हे वितरण झालेले आहे आणि मार्च आणि एप्रिल असे दोनही महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना मिळत आहे. काही बहिणींना 3,000 रुपये ॲट ए टाईम मिळत आहे आणि काही बहिणींना 1,500 आधी आले आणि मग 1,500 आले. असे 2 वेळा लाडक्या बहिणींना म्हणजे मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते एकत्रितरित्या आलेले आहे. तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरण झाले, कोणाला हप्ता मिळाला, आपण पुरावा तर बघणारच आहोत. ज्या ताईंनी आपल्याला कमेंट्स केलेली आहे, ज्या ताईंची कमेंट्स आलेली आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुरावा दाखवणार आहे की कोणत्या बहिणींना आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहे. तुम्हाला पैसे आले का? तुम्हाला किती हप्ता आला? 1,500 आला की 2 वेळा 1,500 आले? कमेंट करा हां. की तुम्हाला एकाच वेळात 3,000 रुपये आले तरी पण मला कमेंट करा. तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात? तुम्ही जर पुण्याहून बघत असाल व्हिडिओ तर पुणे 1,500 रुपये आले किंवा पुणे 3,000 रुपये आले. एवढी शॉर्टकटमध्ये कमेंट केली तरी चालेल, कारण की इतर बहिणींनासुद्धा अपडेट कळते आणि इतरांनासुद्धा समजतं की कोणत्या जिल्ह्यात वितरण सुरू झालेले आहे. तर बघूया पुढचं अपडेट. आजही वितरण सुरू आहे का? तर हो, आजही हे भरभरून वितरण सुरू आहे. 12 तारखेला कमी झाले, कालही भरपूर प्रमाणात वितरण झालेले आहे 13 तारखेला आणि आजची 14 तारीख आहे. आजही लाडक्या बहिणींना 2ही हप्ते येत आहे आणि एक व्यक्ती तर असा आहे की त्याला 3 हप्ते आलेले आहे 4,500 रुपये. तो सुद्धा आपण पुरावा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी बघा, खूप वेळा म्हणजे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला की दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार म्हणून. मार्च आणि एप्रिल हे खरंच आणि सत्य झालेले आहे, कारण की उशीर फार झालेला आहे मार्च महिन्याच्या हप्त्याला. त्यामुळे शेवटी महाराष्ट्र सरकारने आपल्याला 2ही हप्ते लाडक्या बहिणींच्या बँकेत जमा केलेले आहेत. आता ज्या बहिणींना हप्ते आलेले नाही ते का नाही आले ते तर आपण अपडेट बघणारच आहोत, पण ते व्हिडिओच्या शेवटी. परंतु लाडक्या बहिणी त्याआधी सर्व जाणून घ्या हे बाकी इतर अपडेट. तर वितरण हे आज तर सुरूच आहे जोरात, परंतु कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज वितरण सुरू आहे तेही आपण बघूयात. तर नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी भरभरून वितरण आज सुरू आहे. नंतर अमरावती, संभाजीनगर येथेही आज वितरण झालेले आहे. नंतर मुंबई उपनगर, ठाणे येथेसुद्धा वितरण आजही झालेले आहे आणि कालही वितरण या ठिकाणी सुरू होते. नंतर मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, जळगाव आणि धुळे आपण काही निवडक पुरावेसुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या जिल्ह्यांमध्ये वितरण हे सुरू आहे. तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुम्हाला हप्ता किती आला आठवणीने फक्त 3 शब्दामध्ये मला कमेंट करा हां. म्हणजे उदाहरणार्थ नागपूर 1,500 रुपये आले किंवा जळगाव 3,000 रुपये आले अशी मला शॉर्टकटमध्ये कमेंट केली तरीसुद्धा चालेल. इतर लाडक्या बहिणींना दिलासा मिळतो, कारण की जर काही दुसरी बहीण असेल जळगावला किंवा दुसरी कोणी लाडकी बहीण असेल नागपूरला तर तिला कळतं की चला इतर लाडक्या बहिणींना नागपूरला वितरण झाले आहे म्हणजे मलाही मिळेल. बघा इथे तुम्हाला मी धुळेचे जे हे आहेत यांचं नाव आहे आशीर्वाद
पवार यांना किती आलेले आहेत? 3000 रुपये. बघा, पूर्ण आपला कोणता व्हिडिओ आहे या व्हिडिओवर त्यांनी कमेंट केलेली आहे. पहिलाच खुशखबरचा जो व्हिडिओ आहे त्याच्यावर त्यांनी कमेंट केलेली आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे, त्यांचं नाव पण आहे, धुळे म्हटलेलं आहे आणि 3000 रुपये त्यांना मिळालेले आहे. म्हणजे मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते यांना एकत्रित मिळालेले आहे. आणि बाकीचे जे मेसेजेस आहेत त्यांचे पुरावा तर मी तुम्हाला कालच्या 4ही व्हिडिओजमध्ये दाखवलेले आहे. तुम्ही जर नसेल पाहिले तर आठवणीने ते व्हिडिओ सगळे जाऊन बघा. बघूया आपण आता पुढचा पुरावा. बघा, हे कोण आहे? एम एस हाफी शेख. 4500 रुपये मिळाले, सोलापूर जिल्हा. बघा, यांना 4500 रुपये मिळालेले आहे आणि ते कुठून आहेत? सोलापूर. म्हणजे पंढरपूर, सोलापूर वगैरे तिकडे सुद्धा वितरण सुरू आहे. त्यामुळे सर्वांनी हे अपडेट जाणून घ्या. एक ताई आहे पंढरपूरची, तिचं नाव आहे जया माळी. त्या ताईंची प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट असते. त्या ताईंना मला विचारायचं आहे की तुम्हाला हप्ता आला का? तुम्हाला किती हप्ता आला? मला आठवणीने कमेंट करा. ताई, जया ताई, आठवणीने कमेंट करा. तुम्हाला कधी हप्ता आला आणि किती आला? 2 वेळा 1500 आले का ॲट ए टाईम तुम्हाला 3000 रुपये आले? आठवणीने मला कमेंट करा जया ताई. तर बघा, सर्व लाडक्या बहिणी, माझे संपूर्ण यूट्यूब चॅनल्सवरचे जे काही माझे संपूर्ण ऑडियन्स आहे, तुम्ही जर आपलं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपलं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा. आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही ऑल हा पर्याय निवडा, तरच तुम्हाला पुढची अपडेट मिळेल. म्हणजे आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच सर्वात आधी नोटिफिकेशन येईल. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांनी. ताई, हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. सगळ्या ताईंना हा व्हिडिओ शेअर करा. आणि फेसबुक पेजवरील माझे संपूर्ण फॉलोअर्स, तुम्ही आत्तापर्यंत आपले पेज जर फॉलो केले नसेल, तुम्हाला असेच सर्व महत्त्वाचे अपडेट इन टाईम मिळण्यासाठी आपले पेज फॉलो करून ठेवा. म्हणजे तुम्हाला पुढचे अपडेट लगेच सर्वात आधी नोटिफिकेशन मिळत राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपले बँक अकाउंट तुम्ही चेक केले का? आणि आपले बँक अकाउंट KYC कंप्लीट आहे का तेही चेक करून घ्या. मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटी सांगते म्हणून की कोणत्या ताईंना हप्ते आलेले नाही आहे म्हणून. तर ज्या ताईंना हप्ते आलेले नाही त्या ताईंनी आपले बँक अकाउंट, आपले बँक खाते तुम्ही चेक करून घ्या. म्हणजे जर तुमच्या बँक अकाउंटची KYC राहिलेली असेल तर ती KYC पूर्ण करून घ्या. KYC कशी करायची, बँक KYC कशी करायची यावर पण आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्हाला आपल्या चॅनलवर गेलात की लगेच व्हिडिओ सापडेल. तुम्ही व्हिडिओ बघा आणि KYC त्या पद्धतीने पूर्ण करून घ्या. म्हणजे तुमचे कुठलेही हप्ते रखडणार नाही. आणि तुमचे कागदपत्र सगळे अपडेट आहे का चेक करून घ्या.